नमस्कार मित्रांनो, नीलम्स रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आज चिक्कू ज्यूस बनवणार आहे। तरी त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी स्वच्छ धुतलेले चिक्कू घेतलेले आहेत। स्वच्छ 1 वाटी साखर घेतलेली आहे। इथे दूध घेतलेलं आहे। प्रथम आपल्याला चिक्कूची साल काढून घ्यायची आहे। जर स्वच्छ चांगले चिक्कू असतील तर चिक्कूची साल नाही काढली तरी चालेल, पण इथे जरा चिक्कूला असे थोडेसे डाग असल्यासारखे आहेत, म्हणून मी चिक्कूची साल काढून घेणार आहे। अशा प्रकारे तुम्ही चिक्कूची साल काढून घ्यायची आहे। बघू शकता आता चिक्कूची साल जिथे जिथे खराब होते तिथे काढून टाकलेली आहे व त्याच्या आतमधले आता बी सुद्धा काढून घ्यायचे आहेत, कारण हे आपण हे सगळं मिक्सरला फिरवायचं आहे, त्यामुळे यातले बी सगळे काढून घ्यायचे आहेत बिया। अशा प्रकारे त्याच्या आतमधले चिक्कूची बिया काढून घ्यायच्या आहेत। बघा आता सगळे असे चिक्कूच्या बिया काढून घेतलेल्या आहेत। हे सगळे या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं। माझं छोटंसं आहे मिक्सरचं भांडं, तुम्ही ज्युसर सुद्धा वापरू शकता, माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहे ज्युसर, म्हणून मिक्सरचं भांडंच वापरते। ते आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये असे टाकून घ्यायचे आहेत, जेवढी बसतील तेवढी, आणि त्यामध्ये आता ही साखर घालून घ्यायची आहे। ही 1 वाटी साखर होती। साखर कमीच घालायची, कारण चिक्कू गोड असतात, त्यामुळे जास्त साखर लागत नाही। तर त्यामध्येच दूध पण थोडंसं घालून घ्यायचं, एक अर्धी वाटी दूध घालायचं। यामध्ये मी आता अर्धे चिक्कू घातलेले आहेत आणि त्यामध्ये अर्धी वाटी साखर घातलेली आहे आणि अर्धी वाटी दूध घातलेलं आहे। आता आपण हे मिक्सरला सगळं बारीक करून घ्यायचं आहे। आता मिक्सरला आपण फिरवून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने हे बारीक झालेलं आहे। आता ह्यामध्ये हे घट्ट आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये आणखीन जरासं दूध घालून हे बारीक करून घ्यायचं आहे। बघा यामध्ये आणखीन थोडंसं दूध, जरासं हे पातळ होण्यासाठी दूध घालायचं आहे। आणखीन एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। हे पहा आता ज्यूस हा आपण एका सोपात ओतून घ्यायचा आहे आणि राहिलेलं सगळं असं बारीक करून घ्यायचं आहे। उरलेलं सगळं हे बघा आता तयार झालेलं आहे। तर उरलेले सगळे चिक्कू यामध्ये राहिलेली साखर म्हणजे अर्धी वाटी दूध आणखी फिरवून घ्यायचं सगळं। पहा उरलेल्या चिक्कूचा पण हा ज्यूस असा केलेला आहे। हे आता आपण या टोपामध्ये ओतून घेऊया। सर्व असं सगळं ओतून घ्यायचं। पण माझ्याकडे ज्यूसर नाही आहे, त्यामुळे आपण मिक्सरमध्ये केलं तरी खूप छान ज्यूस तयार होतो। हे आता आपण असंच फ्रीजला ठेवायचं आहे। हे थोडा वेळ फ्रीजला ठेवायचं, 15 मिनिट, आणि हे थंड झालं की आपण ज्यूस हा पिऊ शकतो। हे पहा आता आपला हा ज्यूस तयार झालेला आहे। आता आपण हा ज्यूस पिऊ शकतो। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।